मन मंदिरा गजर भक्तीचा संस्था समजा योगा नाही समजा टाकलं आणि समजा पंचार पद्धतीचं टाकले संस्थेवर ती सिस्टीम अशी असते लक्ष द्या तिकडे लक्ष काही तुमचं सगळ्याच ती सिस्टीम असते जून मध्ये नेऊन घातलेलं असतं पोरं बरोबर आहे का नाही जून मध्ये तुम्ही आम्ही सगळे ह्याच्यातून केलं का तुम्ही लक्ष द्या करून सगळे ती गेले सिस्टीम अशी असते करमत नाही त्या पोरा मग ती जाता महाराज पप्पाला फोन लावून द्या. आमच्या पप्पाला ते राधा महाराजांनी म्हणायचं अरे काय झालं मला करमत नाही करू नको तसं पप्पाचा फोन लागा ना मी बोलतो तू काळजी करू नको बस थोड्या मला जायचं गावकड जायचंय जरा दमधर गावाकडेच लावतो तुला मला असलं शिकायचं ना अरे दमधर जरा दमधर उठलं की कुणाचं विवादवीत बसायचं नाही जरा दम धरायचा थोडासा जरा दम धरायचा जरा दम धरायचा 2 तासाचं ऐकायचं मग बोलायचं जरा दम धरणं जरा काय उगाच का म्हणा उगाच उठलं की सुटलं निघाला बोंबलं तुझं काम ना धंदा ते जे कुठं चलत नाही ते व्हॉट्सअप फेसबुक चलते बघा बाकी काही धंदा नाही लक्षात त्यांना कामच नाही त्यांना दुसरा धंदाच काय त्याच्यात मोठं घालीत बसायचं बाकी काय हा लक्षात यायला लागलंय का बोल दमधर नाही मला राहायचं नाही महाराजांनी त्याला गाडी शिकायचंच नाही आपल्याला अनुकरण गेलं पुरुषांना आणि भात शिकायचं नाही काय नाही म्हणजे मग एकदा 2 दिवस पप्पा यायला लागले मुंबईला गेले ते नादी लावायचं काम बरोबर आहे का नाही 15-20 हजार घ्यायचे असते नाही आहे ना तुमच्याकडे काय माहित नाही आळंदीला जा 30-40 हजार फीस आहे का नाही भाऊ आमच्या भाऊकडे 150 पुरं सांभाळले भाऊ आमच्या भाऊचं संस्थान आहे वाणगाव पाट्याला 150 पुरं लक्षात यायला लागले जे रंगवायचं त्याला दमदर त्याला नादी लावायचं कपडेच मग काय असं बरोबर आहे का नाही मग ते पुन्हा 4-5 दिवसांनी पप्पा लाव कापू जमलं असते की लावा म्हणजे बोला तुम्ही पण त्या करमत आहे का हो बरं वाटायला आता मग ते बापाने विचारलं काय दादा महाराज ते जरा लईच येड्यान करत होतं पहिले म्हणजे काय ना ते रमलं की रमते रमलं 2-3 महिने गेले 5-6 महिने 2-4 महिने काय गेले आला दिवाळीच्या टायमाला भालगावचा काय सप्ताह आला दादा महाराजाला फोन केला 2-4 महिने ते आमचे पोरे गावातले माहित नाही या पाठवून गावातला सप्ताह आला माणूस विचारत नाही डोकेबाज माणूस बलिकीचा माणूस बरोबर त्यांनी मग ते पोराची चिप्पी केलेली खरंच 10 मिनिटं घेऊन खरंच भाऊ जेवण असं एवढं पटपटायलंय का नाही तर उठून गेला ते बी असतंय ना बरोबर आहे का काय करायचं चप्पी तुला देणार तुला एवढं चप्पी करायची शेंडी राखायची चप्पी शेंडी त्याला गण लावायचा उभा धोतर घालायचं आपलं कृष्ण शब्दावर चाललंय आकर्षण गण लावायचा मग ते काळ घेऊन धोतर घालून गण लावलेला गोंडसली कुणाला बी मुका घ्यावाचा ना असं बरोबर आहे का नाही गोंडसच दिसतं ना ते आणि पुन्हा त्यातली त्यात वारकऱ्याचे कपडे घातल्यावर अजून शोभून दिसतं खायला काही नसू द्या पण वारकरी संप्रदायात तेज वेगळंच असतं बरोबर आहे ही माणसं एवढे तेजदार दिसतात सुंदर दिसतात चांगलं खातेत म्हणून नाही काही टायमाला मिळत बी नाही हे ज्ञानोबराचं पोगारायचं तेज आम्हाला बी लोक विचारतात ना आता हे आमचे आता मी आहे असा तसा पण बघा ना माणूस दिसायला आता हे आमचा रामेश्वर बरोबर भगवान बी चांगलं घर आहे बघा ना कसं दिसतंय बायको मिळा नाही ती गोष्ट सोडून तेजदार आहे का नाही बघा बरं अहो कसं दिसायला लागलंय हे तेजदार माणूस आहे आम्हाला लोक विचारते ओ इकडे लक्ष द्या
आम्हाला लोक विचारतात काय महाराज ते रामेश्वर महाराज तुमच्या सोबत असते ते पकवाज मोठ्या घरचा माणूस दिसायला कस काय काय ते दिसायला ते तर काजू बदाम शिव खात नसेल माझा दिवशी दाखवून भेटत नाही एवढा सुंदर काही नाही ते संप्रदायाच लक्षात आलं लक्षात आलं का आम्हाला रोजच चांगलं खायला आहे असं आहे का आता हे 12च्या पुढे जेवत इथे आणि 12 वाजता खाल्लेलं पचत असतंय पचत आहे का हे दुसऱ्या दिवशी कसं तरी व्हायला लागलं लक्षात आलं का नानाचं बसून बी फुगायलंय पोट बघा आता अवघड व्हायला लागलंय का नाही सांग पोट फुगलं हेन तीन आलं का लक्षात येईल म्हणजे मुद्दा एवढाच आहे तेज म्हणजे लिपू उभा राहिलेला असते बरोबर आहे का नाही मग खाली बायाची माणसाची चर्चा बाया नवीन दिवस आहे आपली मात्र तुम्ही असते पद्मज मला इथलं काय माहिती माझ्या आधीचं नाव आहे म्हणून घेतलंय मी बाकी काय नाही बरोबर आहे का नाही काय आपलं आपल्या घरचं इचकिलेलं बरं असतं लोकांचं आगती पद्माच हो पंचकडल्या गलीत नाही का पद्मा तीच आहे हेच आहे का काय ते रावसाहेबाचं हा ते रावसाहेबाचं म्हण असं आहे मला फिट बसलं काय किंवा बरोबर आहे का नाही रावसाहेबाचे होय हा अगं ते रावसाहेबाचे मग हे तो गावातच छिंडत होत अगं माहित नाही त्या लाडगावला एक कुणीतरी दादा पाटील त्याच्या पण जून मध्ये नेऊन घातलं होतं म्हणून अरे आपण चर्चा चालू मग म्हणतात बाया माहिती चांगलं दिसते काय लोकांचे बोला पटकन आकर्षण आहे बरोबर आहे का नाही आकर्षण आहे पहिली प्रक्रिया रममान होण्याची दुसरी प्रक्रिया आकर्षण करण्याची आणि तिसरी प्रक्रिया अपहरण करण्याची श्रीहरणे नावाच्या धातूपासून ते डायरेक्ट पापाचं अपहरण करते पण डायरेक्ट अपहरण करण्यात मजा नाही पण याचा शेवटला नंबर एकच उदाहरण चलत सांगतो पुढे जाऊया लगेच पुढे जाऊया ज्ञानोबराचा पहिला अभंग आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी सारिल्या देवाची द्वारी किती क्षणभर उभा राहा म्हणले लोक नादी लावायचे असते अशी बरोबर आहे का नाही त्याला क्षणभर आहे आता हे आमच्या तराशे बाबांना कमी नादी लावले तिकडं आंध्रापर्यंत तेलंगणापर्यंत नादी लावलेत बरोबर आहे का नाही नादी लावले नादी लावायच्या उग क्षणभर ज्ञानोबराचा पहिला अभंग काय देवाचे जर उभा क्षणभरी लोक म्हणले चला की राव क्षणभर म्हणले हो काय असंच नादी लावायचं 10:30 11:30 घ्यायची फक्त नादी लावायच्या क्षणभर म्हणून नादी लावले आणि एकदा रमले की ज्ञानोबा म्हणले रिकामा अर्ध घडी राहून लक्षात आलं का रिकामा अर्ध घडी राहून म्हणजे डायरेक्ट अपहरण करून जमत नाही ज्ञानोबा आहे हरिपक्ष करायला आपलं मत सांगायला लागलेत मंडन करायला लागले म्हणायला लागले तो याच्यासाठी हरी आणला पुढचा काय म्हणला माहिती का पक्ष पुढचा काय म्हणला हरिपक्ष कर माहिती का त्यासनी बोगस उत्तर आम्हाला जमत नाही पुढचा बी खतरनाक माणूस हरिपक्ष कर ज्ञानोबाऱ्यासोबत भांडण करतोय म्हणजे का सामान्य माणूस आहे पैसे सामान्य का बाबा सामान्य ओरिजिनल ते मला हे असली बोगस उत्तर द्यायचे आणि तुम्ही 2 कुंडी कसं काय बोलता म्हणले काय आता इथं राम आणि कृष्ण घेतलं आणि एकीकडे एक दुसरंच म्हणायला म्हणले काय एक नाम हरी आणि द्वैत नाम दुरी द्वैत कुसरी विरळा 2 कुंडी बोलू नका म्हणजे काय इकडं म्हणायला की एक नाम हरी आमच्यासाठी एकच नाम आहे ते कोणतं हरी हरी नाम हरीन बाकीचे दुरी आणि इकडे तर 2 उचलेत राम आणि कृष्ण असं कसं बोलायला लागला तुम्ही लिंक लक्षात यायला लागले का भांडण लक्षात यायला लागले असं कसं बोलायला लागला तुम्ही इकडे एक नाम हरी म्हणायचं आमच्यासाठी हरीच एक नाम आहे बाकीचे आमच्यासाठी दुरीत आणि इकडे म्हणायचं हरी आम्हाला माहित नाही रामकृष्ण आमच्या जीवाभावाचे कसं असते सिस्टीम असते भांडणाची मी उरलेला माणूस आहे भांडण त्याच्यामुळे काही नाही बरोबर आहे का सिस्टीम असते सिस्टीम कशी असते
पुढचा माणूस जडचा गणेश महाराज गोड राहिले हा गोड राहिले का बाबा नाही ना मग विचारायला बरं असतं बरोबर आहे का लईच गोड व्हायला असलं तर आपलं उरकून घ्यायला बरोबर आहे का नाही शेकाळून घ्यायला दुधात बांधून घ्यायचं नाही तर निवांत शेकारायचं बाकी काही नाही असं असतं बाकीच्या दुरीने एक खरी असं म्हणायला लागला तर इकडं म्हणायला लागलात रामन कृष्ण माहिती तर आम्हाला हरी माहिती हे जेव्हा भावाचे आमच्या साजरे गुजरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे कसं भांडणाची सिस्टीम आहे का सगळे बी हा भांडणं करायची भांडणाची सिस्टीम अशी असते पुढचा माणूस लईच धावू धावू अंगावर यायला लागला लईच धावूनच अंगावर यायला लागला की त्याला वाट द्यावा लागतो डायरेक्ट अंगावर घ्यायचं लक्ष त्याला वाट द्यायची बरोबर आहे तुझ्या कस काय हे असं कस काय त्याला असं म्हणावं लागतंय बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे हा बरोबर आहे कधी पप्पाच्यात असतं कधी गायकात असतं बरोबर आहे का नाही बैठकीत गेलं वाद विवाद हे कसं काय ते कसं काय मग हे म्हणायचं बरोबर आहे बरं का बरोबर आहे नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हे मुकडा असाच आहे तसाच आहे म्हणून तिथं म्हणायचं आणि इथं जिरवायची असं असते ती नाही का लक्षात आलं अजून बी एखादा गायक म्हणायला लागला नाही हे सरगमाचं नाही हे असं बरोबर तसंच इथं आलो टाकायचा तालातून घालायचा स्वरातून घालायचा आणि असं दाखवून द्यायचं की असं आहे म्हणून लक्षात आलंय का त्याला बारीक चिमटा म्हणते अशी चिमटी मला चांगली जमते म्हणजे कळणार आलाय बरोबर आपला मुद्दा आहे ज्ञानोबा आहे म्हणजे बरोबर आहे किरा बरोबर आहे तुमचं अगदी बरोबर त्याचा मूळ संकट होऊ नये म्हणून ज्ञानोबा आहे त्याला म्हणायचं म्हणजे अजून 4 चरण आहे त्याचा मूळ संकटला नाही पाहिजे भांडण तर कडीला गेलं पाहिजे ह्याचा एकदाच मिटवून टाकतो ह्याचा खटका पुन्हा बोलणार नाही म्हणजे बरोबर आहे एक नाम हरी आणि द्वैत नाम हरी तुम्हीच म्हणायला लागलात ना काय एक नाम हरी आणि द्वैत नाम आमच्यासाठी एकच नाम आहे ज्ञानोबा म्हणले ना बरोबर आहे एकच नाम आहे आणि ते एक नामाचं चिंतन करणाऱ्याला बाकी कशाचीच बाधा होत नाही बरोबर आहे तुमचं मला बी तेच म्हणायचं ना एकच नाम आहे एक तत्व नाम साधिती साध आणि त्याला द्वैताचे बंधन न बाधिजे त्याला द्वैताचं बंधन बाधा करीत कसं करीत नाही छोटस उदाहरण सांगतो छोटस एक मुसलमानाचा भक्त मुस्लिम भक्त आणि एक हिंदूचा भक्त दोघ जण समुद्रात जहाजात बसले ऐका कुठं बसले जहाजात बसले बाबा कोण मुस्लिमाचा भक्त आणि हिंदूचा भक्त दोघ जण जहाजात बसले पुढे कशासाठी सांगायला लक्षात आहे ना मुद्दा पाहून मुद्दा हल्ले लक्षात येतो हा एक तत्व नामाची साधना करण्याला द्वैताची बाधा होत नाही याची बोलणं ऐकायला लागला ऐका ना दोघे बी जहाजात बसले कोण एक मुसलमान भक्त आणि एक हिंदूचा भक्त योगायोगानं सुसाट्याचा वारा सुटला आणि जहाज पलटली दोघे बी समुद्रात पडले कुठं पडले समुद्रात पडले आता दोघांनी बी आपापल्या देवाची आराधना करायला सुरुवात केली मुसलमानाचा जीव होता त्यानं वनवी धरलं वनवी ट्राफिक काय अल्लाह 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 एकच जप त्याचा कोणता अल्लाह पण आपलं जे होतं हिंदूच त्यानं बुडातून तास धरलं कुठून तास धरलं त्यानं बुडातून किंवा म्हणला विघ्नहर्ती देवता कोणती गणपती मला गणपतीची आराधना करू श्री लगेच त्यानं सुरू केलं श्री गणेशाय नमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य श्री गणेशाय नमा श्री गणेशाय नमा गणपती बाप्पा निघाले म्हणले नाही राव आपला भक्त उडायला लागलाय जावं लागेल आपलं लक्ष द्या उडायला लागलाय आपल्याला काय करावं लागेल जावं लागेल निघाले जे खाली जे होतं ना बाबा ते भक्त त्यानं लगेच पक्ष बदलला तुम्ही एक लक्षात ठेवा जिवंतपणे कितीही पक्ष बदला नेले एकच पक्ष त्याच्यामुळे किती पक्ष चिन्ह एकच कावळा पुन्हा दुसरं चिन्हच नाही त्यानं पक्ष बदलला कोणी हिंदूच्या भक्तांनी ते म्हणला हे गणपतीला शरीर त्याच जड झालं त्याला जजमेंट नाही काय त्याची त्याला झेपाना गेले काय आपलं कल्याण करणार आहे ती काही कामाचं नाही म्हणजे त्याचा बाप बारा कोण महादेव बरोबर त्याचा बाप बारा निघालेले गणपती पार्वतीने हात धरला हो लक्ष द्या हात धरला खाली बसा सरस्वतीने हात धरला कुठे निघालात
ते भक्त पाण्यात बुडायलाय. बसा खाली, नीट ऐक जा. फोन कुणाचा आहे, कोण्या सप्त्याचा आहे, लगे आला की निघ जाऊ नका. ऐक जा नीट, कुणाला आला फोन की निघालेस का? नीट ऐका जरा. कान देऊन ऐकलं म्हणले हे पप्पाचं गिरायक आहे. कुणाचं? पप्पाचं. महादेवाचं गिरायक आहे म्हणले. मग निघाल्याला गणपती खाली बसला. कोण निघालं? महादेवाची भक्ती चालू केली की महादेव निघाले. नीट लक्ष द्या. पण निघाले हे म्हणला हे शंकर भोळे म्हणला. त्याला कार्यकर्ते सांभाळायची जजमेंट. अरे अजून मधून 90-90 द्यावं लागतं. त्याला जजमेंट नाही म्हणला. बरोबर आहे का? काही खरं नाही म्हणलं. विष्णू बरा. कोण बरा? विष्णू. निघालेले शंकर पार्वतीने हात धरला. बसा खाली. बोळती बोळच. नीट ऐका की तुमचंही काय ते. कोण? विष्णूचा. तो वर तर ह्याच्या नाका तोंडात पाणी गेलं, मेलं. पण हे जे मुसलमान होते त्याच एकच होत, अल्लाह अल्लाह. त्यानं बदललं का? अल्लाह 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 म्हणता म्हणता त्याचा अल्लाह अल्लाह आणि त्याला अल्लाह घेऊन गेला. पण हे मेलं ना. दृष्टांत संपला. एक तत्व नामाची यानं साधना केली त्याला द्वैताचं बंधन बाधाच करीत ज्ञानोबर आहे म्हणले. अगदी बरोबर आहे की हरिपक्ष करायला तुमचं म्हणणं बरोबर आहे ना. एक नाम नाही, एक तत्व नाम साधिती आणि द्वैताचे बंधन न बाधिजे. बरोबर आहे. पुढचं धावधावच यायला लागलं ना अंगावर. धावधावच यायला लागला. त्याला ग्रामीण भाषेत गावठी भाषेत रानडुकराची मुसांड म्हणते. कुणावर धडकन सांगता येत नाही. पुढचा हात माग सारू सर बाया माग सारू सर यायला लागला. कस काय? एक इकडे आणि एक इकडे. ज्ञानोबर आहे ज्ञानोबर आहे म्हणजे असं आहे का? असं जमत नाही का? मग असं बरोबर आहे का नाही? हे असं नाही होय जमत. मग हे असं हा असं नाही जमत. हो हरिभाऊ असं जमत नाही. मग हे असं आता हा अक्षर या लागलोय का बोलणं? मुद्दा एवढाच. ज्ञानोबर म्हणले जमत नाही का? म्हणले नाही. काय समजलं तुम्ही नामाला? नाम वरण आहे. प्रकार पाडायला लागला. राम वेगळा, कृष्ण वेगळा, हरी वेगळा. राम वरण आहे का? वर्णात प्रकार पाडता येतात. बरोबर आहे का नाही? वाढायला पंक्तीला गेलो समजा. पंक्तीला पहिला भेटला. वाढणाऱ्याच्या अनुभव येते. पहिला भेट हे बुडात लहान बुडात खूप लहान बुडातलं वय बुडात लहान लहान बुडात बुडात जरा पुढे गेला तरी वाला गिराईक. जरा पुढे गेले तिसरं. हे पहा जास्त घट्टही नको जास्त वरचही नको, मधलं द्या मधलं. अरे हे प्रकार पाडायचे झाले तर वर्णात पाडता येतील. नाम वरण नाही होय. नाम अमृत आहे अमृत. आणि ज्यानं चव चाकली त्याला विचारा. नाम अमृत नामामृत गोडी मन मंदिरा गजर भक्तीचा.